मित्रांनो, मला हॉप ऑन आणि हॉप ऑफ बसची टूर करायची आहे. म्हणजेच ज्या सिटी साईट सीइंगच्या बसेस असतात त्याचे तिकीट मला खरेदी करायचे आहेत. तर मी ते आता आलेलो आहे. तर त्यांच्याकडे 24 आवर्स आणि 90 मिनिट्सचे पण तिकीट्स आहेत. 24 आवर्स म्हणजे तुम्ही पूर्ण दिवसासाठी ते वापरू शकता तिकीट. म्हणजे जर तुम्ही इथून बसला तर दुसऱ्या पॉईंटवरती तुम्ही उतरून तिथे थोडा वेळ थांबून परत त्यांच्याच दुसऱ्या बसमध्ये तुम्ही चढू शकता फॉर 24 आवर्स. आणि 90 मिनिट्सचे पण तिकीट्स आहेत त्यांच्याकडे. म्हणजे स्ट्रेट तुम्हाला ते एका पॉईंटवरती बसवतात आणि नंतर 1.5 तास तुम्हाला ते टूर करवतात आणि परत त्याच पॉईंटला ते आणून सोडतात. तर मला ते 90 मिनिटाचे तिकीट्स जे आहेत ते घ्यायचे आहेत, म्हणजे 1.5 तासाचे तिकीट. कारण माझ्याकडे पूर्ण दिवस तर नाहीच आहे. तर बघूया आपण त्यांच्याकडे तिकीट्स ते आहेत का. हेच बघ. तर इथं मी आलेलो आहे. तर त्यांच्याकडे हे तिकीट्स तर आहेत 90 मिनिट्सचे 450 क्रॉन्स. तर हे मी खरेदी करणार आहे. तर शॉप आहे. हॅलो हाय. मित्रांनो, तर ते मी तिकीट परचेस केलेलं आहे साईट सीइंगचं 90 मिनिटाचं, म्हणजेच 1.5 तासाचं. तर त्याची किंमत जवळपास 450 क्रॉन्स एवढी आहे. तर माझ्या पाठीमागे इथे ती बस आता येईलच 10 मिनटात. त्याचा मी वेट करतो आहे आणि ऑब्वियसली मी जे बघणार आहे ते तुम्हाला दाखवतो. लेट्स गो. मित्रांनो, मला वाटते आपली बस आलेली आहे. तर आपण त्याला विचारू की याच बसमध्ये आपल्याला चढायचं आहे का. लेट्स आस्क. Hello. त्यांनी असे चॅनल्स दिले आहेत इंग्लिश लँग्वेज किंवा जेवढ्या लँग्वेजमध्ये तुम्हाला तुमची जी लँग्वेज असेल त्याच्याप्रमाणे तुम्ही इथे चॅनल सिलेक्ट करायचं आहे. तर माझं जे आहे ते UK इंग्लिश आहे. तर मी इथे ते चॅनल सिलेक्ट केलेलं आहे 3 नंबर. ओल्ड टाऊन या साईडला आहे आणि न्यू टाऊन या साईडला आहे. हा जो रोड आहे हा न्यू म्हणजे नवीन आणि जुन्या ओल्ड म्हणजे प्रागच्या सिटीमध्ये डिवायडेशन करतो. जी बिल्डिंग दिसते ना ही काहीतरी एका राजाला डेडिकेटेड केलेली आहे. तर आता हे त्यांनी म्हणजे टुरिस्ट प्लेस ॲज अ टुरिस्ट प्लेस असं ओपन केलेलं आहे.
असं ते सांगत होते. आणि आतमध्ये मला वाटते म्हणजे शॉपिंग सेंटर्स वगैरे आहेत. शॉपिंग सेंटर म्हणजे काही ते क्लोथिंग ब्रँड्स किंवा कॉफी शॉप्स वगैरे असे आतमध्ये आहेत. 1,000,000 या देशाची लोकसंख्या आहे. हे जे तुम्हाला दिसतंय हे एकदम सिटी सेंटर आहे असं तुम्ही म्हणू शकता. आणि सिटीची एक मेन स्ट्रीट असते ना, हे स्ट्रीट आहे. आता इथे काम चालू आहे. त्यांना लास्ट टाइम मी इथे आलो होतो त्यावेळी इथे जे वेंचर मार्केट होतं छान होतं. त्याचा ब्लॉग मी बनवलेला आहे, तुम्ही बघू शकता. मार्केट असतं, क्रिसमस मार्केट असतं. हे जे 1932 केलेलं आहे असं सांगता येईल. हे लोक काय करत आहेत माहिती नाही. काहीतरी स्ट्राईक्स वगैरे चालू असेल बहुतेक. हो, चर्च पाठीमागे त्याचं नाव सेंट स्टीफन. बोलले की तुम्हाला जर ते ड्रॉपअप पाहायचं असेल तर तुम्ही होऊ शकता, पण कोणीच उतरलं नाही आणि मी पण नाही उतरलो. कारण आपलं तर पूर्ण 90 मिनिटाचं स्ट्रेट तिकीट आहे. डान्सिंग बिल्डिंग, they call it dancing building. हा जो ब्रिज आहे तो नवीन आणि जुन्या प्राचीनतेला जोडतो.
त्यावरचा रेप्लिका आहे इथे. हां, आता परत आपण आपल्या तिथून स्टार्ट केलं होतं तिथं आता परत आपण आलेलो
थँक्यू. मित्रांनो, आपली जी आता ही साईट सीइंगची जी बस होती त्याची टूर कंप्लीट झालेली आहे. तर तुम्हाला ही टूर कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर काही गोष्टी अपडेट करायच्या असतील तर त्या पण तुम्ही कमेंटमधून मला नक्की सांगू शकता. आणि परत भेटू पुढच्या जर्नीसोबत, पुढच्या ब्लॉगसोबत.